महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ झाला. तर राज ठाकरे असं म्हणतात की मुंबईमध्ये दोन जे ठाकरे बंधू आहेत त्यांचेच पक्ष मजबूत आहेत, बाकींची इतर पक्षांची ताकदच मुंबईत नाही असं त्यांनी थेट म्हटलंय. असं आहे की 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मत मांडले की जागाचा फॉर्म्युला भाजपचा सर्वाधिक आमदार अधिक आहे, त्यामुळे जास्त अर्थात जागा असतील. नेमकं कसं असेल अजून ते ठरलं थोडी आहे का? चर्चा करून ठरवते की एकतर्फी थोडी ठरवायचं असतं. सगळ्या पार्टनर्सशी चर्चा करून फॉर्म्युला ठरेल. सर, इंडिया आघाडीकडनं मतदार याद्यांच्या संदर्भात जो आरोप होतो त्याचीच कुठेतरी म्हणजे त्याचाच पुनरुच्चार राज ठाकरेंनी पण केलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, घोटाळा संभाव्य परिस्थितीत होऊ शकतो तो टाळा असं त्यांनी. पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे. गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे. हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली. मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्याला काय विरोध करतात? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील. सर, कोल्हापुरातील राज्य सरकार पुनर्विचार याचिका जी आहे दाखल करायला नाही असा निर्णय झाला. हत्तीच्या संदर्भामध्ये तिथल्या लोकांनी भूमिका घेतली की याचिका दाखल करण्याची कमिटी करून त्याचं सोल्युशन काढलं. असं नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश कमिटीने होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाला आपल्याला विनंती करावी लागेल की हाय पॉवर कमिटीकडे हे पाठवा आणि त्यानंतर हाय पॉवर कमिटी समोर आपल्याला ते सगळं मांडावं लागेल. सर, योगेश कदम यांनी एक पत्र पाठवलं. अर्थात हे पत्र जुनं आहे. तुमच्या खात्यातले अधिकार मिळाले पण इतर मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं होतं. खरं काय झालं? काही ठिकाणी अधिकार मिळाले आहेत, काही कमी मिळाले आहेत, काही ठिकाणी नाही मिळालेले. चर्चा चाललेली आहे. जे काही योग्य अधिकार दिले पाहिजेत ते सगळ्यांनी द्यावेत असं मी सगळ्यांना सांगितलं. 6 राज्यमंत्र्यांनी तुमची भेट घेतली, तुम्हाला पत्र दिलं आणि तशी मागणी केली. कधी? असं देखील एक समोर आलं होतं. कधी कधी एसपीआरसी नेम प्लेट आहे त्याची मुदत उद्या संपती. आता सगळीकडे लोकांना आता भीती अशी की कारवाई सुरू होईल, जवळपास 10,000 रुपयाचा दंड आहे. तर तो इतकी हार्ड अँड फास्ट होईल का आणि त्यांना काही दिलासा मिळणार आहे का? आपण मी चर्चा करेन विभागाशी. मला याची कल्पना नाही पण काही मुदतवाढ द्यायची आवश्यकता असेल तर देऊ.